शिर्के पेट्रोलियम, इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, ऑर्चिड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, राम पेट्रोलियम, रिलायन्स, त्याचबरोबर आय एम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, वेरॉन इंडस्ट्रीज, आर डी सामंत कन्स्ट्रक्शन, देसाई डेव्हलपर्स, फ्लेक्स जिम, भराडीन डेव्हलपर्स, राजापूर कोऑपरेटिव्ह बँक, रत्नागिरी खबरदारचे विशेष आभार ज्यांनी सोशल मीडियावरती या संपूर्ण ट्रॉफीला खूप प्रसिद्धी दिली. बिपिन बंदरकर, NMN डेव्हलपर्स, त्याचबरोबर तुषार साळवी, गुंडाशेठ साळवी, राजनजी शेटे, या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. खूप खूप स्पॉन्सर या स्पर्धेला लाभलेले आहेत. वारंवार आपण त्यांचा उल्लेख टप्प्याटप्प्याने इथे करणार आहोत. लांजाचे नगरसेवक नागेश कुरूप यांचं इथे आगमन झालंय. मनापासून आपलं स्वागत कुरूप साहेब. मी विनंती करतो नागेश कुरूप यांना की प्लीज आपण मंचावरती यायचंय. आपण बघतोय एक हाय व्होल्टेज सामना दोन तुल्यबळ संघांच्या दरम्यान. तिरुपती सावर्डे विरुद्ध भैरी जुगाई टेंबे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. चौथं वर्ष आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. दिस इज सीझन 4. सलग 3 वर्ष साईरत्न चॅलेंजर्सने हा किताब पटकावला होता ते, आणि यावर्षी मात्र पहिल्याच फेरीत त्यांना बाहेर पडायला लागलं आणि जायंट किलर ठरले होते ते समोर आपण बघतोय जे 2 फलंदाज उतरले त्यांचीच टीम अर्थात भैरी जुगाई टेंबे. क्षेत्ररक्षण ज्यांनी स्वीकारले ते आहेत तिरुपती सावर्डे. धन्यवाद. मुकादम, निलेश पटवर्धन, महेश दळवी, हेमंत वांगणकर, सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपल्याबरोबर जोडले गेले आहेत कुणाल दाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू कुणाल अँड हिअर द मॅच बिगिन्स. लेट्स प्ले. धन्यवाद सर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो युट्यूबच्या माध्यमातून जे जुळले तर आमच्याशी त्यांचं हार्दिक स्वागत. तिरुपती बालाजी सावर्डे विरुद्ध श्री भैरी जुगाई टेंबे या दोन संघाच्या दरम्यान लढत. टॉस इथे जिंकलाय तिरुपती बालाजी सावर्डे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला. येस अंपायर, मॅच स्टार्ट. मी समालोचक कुणाल दाते तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चालतोय महत्वपूर्ण मॅच कडे. पहिला चेंडू सन्मान दिलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, 1 धावेने खातं उघडलं जात आहे. फलंदाज गोपाल भट्टा याचं संघाची धावसंख्या 1. श्री गणेशा इथे होताना दिसतोय. या धावसंख्येबरोबर खातं उघडलं जात आहे श्री भैरी जुगाई टेंबे या संघाचं. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. सकाळच्या आपण पाहिलं असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स नेवेरे या संघाने पहिली मॅच जिंकली होती. रवी आहिरे हा फलंदाज मॅन ऑफ द मॅच राहिला होता. 29 धावांची खेळी. तिरुपती बालाजी सावर्डे गोल्डन 11 दुसरी मॅच, त्यामध्ये तिरुपती सावर्डे हा संघ जिंकला होता. तिसरी मॅच NCC कातळे विरुद्ध श्री भैरी जुगाई टेंबे. त्या मॅच मध्ये गौरव याने मात्र 3 विकेट घेतल्या आणि भैरी जुगाई संघ जिंकला होता. या अगोदरची मॅच महालक्ष्मी स्पोर्ट्स नेवरे सेमी फायनल मध्ये दाखल जाऊन पोहोचलाय. मुन्ना शेखने 6 चेंडू 30 धावा. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत, प्रथमेश खाली, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन होताना दिसते. 1 गडी बाद 1 रन. पहिल्या विकेटचं पतन प्रथमेश हा खेळाडू सातत्याने स्क्रीनवर होतो. आपल्या मागच्या मॅचच्या जर दरम्यान तुम्ही विचार केला तर खूप चांगलं योगदान प्रथमेशचं देखील पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. पण व्हायला आजचा दिवस 31 तारीख आणि याच तारखेला 2016 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा व्हाईट वॉश देऊन आला होता ऑस्ट्रेलियन टीमला. त्या अगोदर तुम्ही 2010 मध्ये जर गेलात तर जर पाहिलं तर शहीद आफ्रिदी हा असा कर्णधार होता पाकिस्तानी टीमचा. त्याने बॉल टेपरिंग केलं होतं, म्हणजेच बॉल कुडतडला होता आपल्या दाताने, आणि त्यानंतर मात्र त्याला 2 मॅचसाठी बॅन करण्यात आलं होतं. 1999 मध्ये जर तुम्ही गेलात तर सचिन रमेश तेंडुलकर पाठीच्या दुखण्याच्या आजाराने त्रस्त असताना देखील 136 धावांची खेळी केली, परंतु तो सामना आपण 12 धावाने गमावला पाकिस्तान विरुद्ध. आणि त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर मात्र मॅन ऑफ द मॅच घेण्याच्या अगोदर रडताना पाहायला मिळाले. तर हे सर्वच काही घडतं क्रिकेटमध्ये. पाहू शकाल आज कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ सेमी फायनल गाठेल. ग्रुप बी मधून A ग्रुप मधून खूप चांगलं योगदान दिलं महालक्ष्मी स्पोर्ट्स नेवरे या टीमने, आणि तो संघ सेमी फायनलला. यावेळेला चेंडू फाईन जातोय, 1 धाव पूर्ण केली जाते. तिथे क्षेत्ररक्षक होता
अक्षय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, पंचांचा इशारा व्हाईट बॉल, एक अवांतर रूपात भर पडते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल यावर्षी आणि संघ जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. 3 धावा हे षटक क्रमांक. पहिलं प्रगतीपथावर असताना खूप मोठी मॅच आहे. प्रेक्षक सातत्याने आतुरतेने वाट बघतात या मॅचची, या सामन्याची. दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण सामना. डू ऑर डाय कंडिशन. जिंकलेला संघ डायरेक्ट सेमी फायनल मध्ये दाखल होईल. या अगोदर या दरम्यान लांजाचे नगरसेवक नागेश कुरूप या मंचावरती आलेत. मी विनंती करतो दीपक पवार यांना की आपण त्यांचं स्वागत करावं. आणि या दरम्यान दुसरा बळी, दुसऱ्या विकेटचं पतन होतंय ते भैरी जुगाई टेंबे. तर भूषणने इथे झेला टिपलाय. शंभू मॅन फ्रॉम कराड पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. अतिशय चांगली गोलंदाजी इथे या गोलंदाजच्या माध्यमातून. तिरुपती बालाजी सावर्डे या नावाने हा संघ खेळतोय. खूप चांगले योगदान टेनिस क्रिकेट जगतामध्ये तिरुपती बालाजी सावर्डे या टीमच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय यावेळेला गणेश आणि नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय दाजी नाईक. या खेळाडूने देखील मागच्या मॅच मध्ये 14 धावांची खेळी केली होती स्लॉग ओव्हर मध्ये. यावेळेला प्रमोट करण्यात आलंय. 2 गडी बाद झालेत. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हे दृश्य. शंभूची गोलंदाजी, अचूक टप्पा, बॅकफुटला गेला होता फलंदाज. टाइम नीट झाला नव्हता. चेंडू हवेत गेला. शॉट खेळण्याच्या अगोदर डोकं जास्त वर गेलं होतं, त्याचमुळे की काय चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. कव्हरला अतिशय चांगला झेल टिपण्यात आलाय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 3 धावा. 2 गडी बाद 3 धावा पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. आनंद घेत आहेत या स्पर्धेचे आयोजक. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. फ्लिक केला होता फलंदाजाने गोपाल. 1 धाव संघाच्या खात्यात. 4 धावा इथे फलकावर लागल्यात. 4 धावा. शांत क्रिकेट या सत्रामध्ये तुम्ही अनुभवताना, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. हाय व्होल्टेज ही मॅच आहे. पण पाहिलं असेल यावेळेला ओव्हर पिच होता. सरळ बॅटने खेळून काढलाय. झेल देखील सोडलाय इथे मी म्हणेन, कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं तितकंसं कठीण असतं. तत्पूर्वी धाव मात्र मिळताना दिसत नाही. संघाच्या खात्यात धावसंख्या नाही आणि संघ जाऊन पोहोचलाय 4 वर. 4 धावा आतापर्यंत. खूप चांगलं गुणलेखन आपल्याला अनुभवायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. दर्शना पवार आणि त्याचबरोबर सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून. तेवढेच चांगली पंचांची भूमिका आहे. आमचे 4 पंच ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तिथे क्षेत्ररक्षण होतंय विजय पावले यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं शंभू याचं हे पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा. 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आणि तिरुपती संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून. 2 महत्त्वपूर्ण बळी त्यांनी मिळवलेत आणि धावा गेल्यात फक्त 6. याचा अर्थ आत्तापर्यंत त्यांनी घेतला निर्णय योग्य दिसतोय. कुणाल आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आणि अनेक क्रिकेटमधल्या अनेक घटनांची कालपासून पुनरावृत्ती, त्याच्यानंतर उजळणी आणि आमचं मन एकदम तरोताजा करून कुठच्या दिवशी काय घडलं होतं याचं महत्त्व काय, त्याचं महत्त्व काय, हा शॉट कोणता फलंदाज खेळतो, खूप छान माहिती कुणाल दाते यांच्या माध्यमातून मिळते. मनोज बेलेकर यांच्या माध्यमातून पर्टिक्युलरली जशी जशी धावसंख्या वाढत जाते त्या प्रत्येक आकड्याचं महत्त्व, 19 आकडा असेल तर काय महत्त्व, 20 असेल तर काय, 27 असेल तर काय, खूप छान समालोचन या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्हाला ऐकायला मिळते. सो थँक्यू व्हेरी मच कुणाल आणि मनोज बेलेकर, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलेले आहात या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 मध्ये. अनेक मान्यवर व्यक्ती या मंचावरती आहेत आणि आनंद लुटत आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. एक हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. ती तिरुपती सावर्डे विरुद्ध भैरी भवानी. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुढचा गोलंदाज तयार आहे आणि हे 2 समालोचकांच्या जोडीला रत्नागिरीचे सुपुत्र कोळंबे गावातले दीपक कांबळे, जे गेले 3 वर्ष आणि हे 4थं वर्ष न चुकता एकदम एक हिंदी भाषेमध्ये फ्लोई कॉमेंट्री करतात, त्यांचेही मनापासून आभार. सो दिस इज ऑल क्रिकेट. वी आर वॉचिंग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4.
धन्यवाद. विकी येतोय लातूरचा हा गोलंदाज आणि इथे मात्र तेवढंच चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला जातोय फलंदाच्या माध्यमातून. गोपाल भट्टाला तुम्ही पाहिलं असेल साई रत्न चॅलेंजर विरुद्ध काय अफलातून क्रिकेट दाखवलं होतं, परंतु या मॅच मध्ये थोडंसं जखून ठेवलंय. या टीम मध्ये खूप चांगले गोलंदाज आहेत, खास करून विकी हा देखील एक चांगला गोलंदाज लातूरवरून खास रत्नागिरीमध्ये खेळण्यासाठी आलाय. सातत्याने मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये, खूप चांगले योगदान देतील. बँगलोरचे खेळाडू, गुजरातचे खेळाडू, नवी मुंबई, मुंबईतून खेळाडू येतील, रायगड विभागातले खेळाडू आणि तुमच्या कोकणातले खेळाडू. यावेळेला चांगला फटका, चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 आकडा ज्यावेळेस आमच्या नजरेसमोर येतो, 7 जुलै 1981 हा जन्मदिवस आहे महेंद्रसिंग धोनी यांचा. त्याची आठवण होते आणि काल मी देखील सांगितलं होतं त्यांनी जो शेवटच्या चेंडूवरचा षटकार लगवला होता 2011ला, त्या बॅटची किंमत होती तब्बल 72 लाख रुपये. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद देखील करण्यात आली. परंतु धोनीच्या बॅटवर जे 2 स्टिकर आहेत त्या स्टिकरची मी तुम्हाला किंमत सांगेन या बॉल नंतर. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅटने चेंडू फेकून दिलाय, चेंडू सीमारेषा पार, मोहर लागते 6 धावांची आणि हा षटकार. 6 धावा, तर 6 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. तर महेंद्रसिंग धोनी याच्या बॅटवर 2 स्टिकर तुम्हाला पाहायला मिळतात. एक आहे स्पार्टन कंपनीचा स्टिकर लावण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आकारतो तब्बल 19 करोड रुपये किंमत. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल ॲमिटी युनिव्हर्सिटीचा जो दुसरा स्टिकर खालच्या बाजूने बॅटच्या दिशेने लावलेला असतो, त्याच्यासाठी तब्बल 6 करोड रुपये महेंद्रसिंग धोनी घेतो आणि तब्बल त्याची बॅटची किंमत होते 25 करोड रुपये. हा देखील एक वेगळा रेकॉर्ड आहे बॅटच्या बाबतीत. संघाची धावसंख्या 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा. लेफ्ट ओव्हर द विकेट. ओरपी जोता यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये या आकड्याला 13 आकड्याला अशुभ आकडा म्हटलं जातो, परंतु जे सचिनचे गुरु आहेत सर रमाकांत आचरेकर, ज्यांनी सचिनला घडवलं, त्यांनी मात्र जो 1-1 रुपयाचा कॉइन दिला सचिन रमेश तेंडुलकरला, तो नाबाद राहिल्यामुळे त्या कॉइनची संख्या देखील त्यांच्याकडे आहे 13 कॉइन आजही जपून ठेवलेले आहेत सचिन रमेश तेंडुलकरनी आपल्या घरामध्ये. सर रमाकांत आचरेकर सरांनी दिलेले. धावा झाल्या 13. पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळून काढलाय, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव संघाच्या खात्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते. विजय पावले मॅन फ्रॉम मांगले आणि इथे तोपर्यंत 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावा होत आहेत 14 या आकड्याचं महत्व मी काल देखील सांगितलं होतं. मार्टिन गप्टिल हा खेळाडू आहे न्यूझीलंडचा. त्याच्या पायाला बोटं आहेत फक्त 2 आणि वयाच्या 14व्या वर्षी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे त्याची बोट मात्र नाहीशी झाली होती. परंतु त्याने सर्वात फास्ट असं द्विशतक लगवलंय ओडीआय क्रिकेटमध्ये. यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, नवाज खाली येतोय आणि फलंदाज मात्र गोपाल बंडा बॅक टू द पॅव्हिलियन. 14 वर हा 3रा हादरा. 14 धावा, 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता आणि क्षेत्ररक्षण करत असताना तिरुपती सावडेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. मी काल देखील सांगितलं होतं सचिनला आवडणाऱ्या गोष्टी, सचिनला न आवडणाऱ्या गोष्टी. सचिनला हार कधी आवडत नसे. 1999 आजचाच दिवस होता आणि पाकिस्तान संघाच्या विरोधात ज्या वेळेस चेन्नईमध्ये सचिन रमेश तेंडुलकर 136 धावा काढून खेळत होता, त्यावेळेस मात्र पाठीच्या दुखण्यापासून त्रस्त असताना देखील त्या 136 धावा आल्या आणि 12 धावाने संघ पराभूत झाला आणि त्यावेळेस आपण सचिनला रडताना पाहिलं होतं. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय पुनाजी कलंगुटकर. पुनाजी मैदानात जाताना दिसेल. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती पुनाजीने देखील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 14 धावा. गोलंदाज येतोय या वेळेला विजय पावले हा गोलंदाज. सांगली जिल्ह्यातला शिराळा तालुक्यातला मांगले गावातला हा विजय पावले नवीन फलंदाज मैदानात जातोय.
अत्यंत महत्त्वाचा सुरू असलेला सामना आपण समोर बघतोय. तिरुपती सावर्डे विरुद्ध श्री भैरी जुगाई टेंबे या दोन तुल्यबळ संघांदरम्यानची लढत. अत्यंत दिग्गज खेळाडू, महत्त्वाचे खेळाडू या दोन्ही संघांमधून खेळताना आपण बघतोय. खूप महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीम साठी. पुनाजी इथे फलंदाजीसाठी तर गोलंदाज येतोय विजय पावले. हा एक खूप घातक गोलंदाज, 130-140च्या पेसने टाकणारा हा गोलंदाज आणि खूप मोठं भविष्य आहे खेळाडूचं. ओव्हर द विकेट पाहू शकाल पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव इथे पूर्ण केली जाते फलंदाजच्या माध्यमातून, दाजीच्या माध्यमातून. अक्षय तिथे क्षेत्ररक्षण करत होता. संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा आल्यानंतर आपल्याला आठवतो 16 वर्षाचा सचिन रमेश तेंडुलकर 15 नोव्हेंबर 1989 पहिल्यांदा मैदानामध्ये गेला होता आणि या वेळेला धावा देखील 15 फलकावर लागतात. आता धावा झाल्यात 17 फलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी यावेळेला मी म्हणेन गोलंदाजाच्या माध्यमातून. तिरुपती बालाजी सावर्डे या टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय किती चांगला होता या क्षेत्ररक्षकांचा, त्याचबरोबर कर्णधारांचा. कारण क्षेत्ररक्षक देखील चांगली साथ देतात आपल्या कर्णधाराला. गोलंदाजी खूप चांगली होते. पहिल्या षटकामध्ये देखील धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली शंभू याच्याकडून. दुसरं षटक विकी याचं, तिसरं षटक विजय पावले. एक वेगळी रणनीती इथे आखली तिरुपती सावर्डे टीमच्या माध्यमातून. यावेळेला काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम टप्पा इथे पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाहेर गेला यावेळेला चेंडू. फलंदाज स्थिर राहिलाय, बघत राहिलाय या चेंडूच्या पेसकडे. अफलातून गोलंदाजी करताना इथे विजय पावले. धावसंख्या 17 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय दाजी नाईक. नॉन स्ट्राईक एंडला पुनाजी कलंगुटकर. दाजी वेंगुर्लाचा हा खेळाडू, मॅन फ्रॉम वेंगुर्ला. तर पुनाजी गोव्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. ओव्हर द विकेट विजय पावले. स्लोअर वन याला म्हटलं जातं चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. खूप महत्वाचं असतं प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये, तेच दाखवलं जातंय. गोलंदाजच्या माध्यमातून अचूक टप्पा आणि दिशेवर नियंत्रण या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तेच दाखवताना इथे विजय पावले. काय या खेळाडूला आखाती देशांमध्ये मागणी असते याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवताना दिसतोय विजय पावले. अतिशय चांगली गोलंदाजी पूर्णपणे जखून ठेवलंय यावेळेला श्री भैरी जुगाई टेंबे या संघाला, ज्या संघाने साईरत्न चॅलेंजर या संघाचा पराभव केला. यावेळेला चायनीज कट, लेमन कट लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दरम्यान. एक धाव तत्पूर्वी पूर्ण होते. संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा हे षटक क्रमांक 30 इथे संपले. 6ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळालंय. त्यामध्ये गोलंदाजांना मी श्रेय देईन. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून. काल आपण सातत्याने सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पूर्णपणे जीवनपटावर चर्चा करत होतो. सातत्याने 22 वर्ष, 91 दिवसाचं क्रिकेट, तब्बल 24 वर्षाचा क्रिकेटमधला प्रवास सचिन रमेश तेंडुलकर यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता. काल मी एक वाक्य वापरलं होतं की उद्या मी माहिती देईन की बेडकाची भाजी त्याच्या आईला सचिन रमेश तेंडुलकरने एक वेळा बनवायला सांगितली होती. तेंडुलकर्स हॉटेल हा बिझनेस आहे सचिन रमेश तेंडुलकरचा. ज्यावेळेस क्रिकेट खेळापासून पावल्या वेळेत ज्यावेळेस तेंडुलकर मोठमोठ्या देशांचे दौरे करतो त्यावेळेस थायलंड, चायना या विभागामध्ये जात असताना तेंडुलकर्स हॉटेलमध्ये एका शेफच्या माध्यमातून पहिल्यांदा बेडकाची भाजी चाखली होती. आणि त्यानंतर ज्यावेळेस तेंडुलकर मुंबईमध्ये आपल्या घरी आला त्यावेळेस त्याने त्याच्या आईसमोर हट्ट केला की मला तशा प्रकारची बेडकाची भाजी खायची आहे. तेंडुलकरला तेवढाच जास्त आवडायचा वडापाव.
आजही शारदा आश्रम, त्याचं विद्यालय, बांद्राचं ते मैदान, आझाद मैदानाच्या दिशेने जाताना त्या ठिकाणी तो स्टॉल आपल्याला आजही पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या मात्र 18. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट मोर द विकेट. अक्षय, यावेळेला अक्षयच्या विरुद्ध मोठा प्रहार. चेंडू हवेत, चेंडू सीमारेषा पार. हा षटकार. 6 धावा. 6 धावा संघाच्या खात्यात आणि संघ जाऊन पोहोचतोय 24 आकड्यावर. सातत्याने तेंडुलकरच्या जीवनावरची चर्चा. तुम्हा आम्हा भारतीयांना सर्वांना वेळ लावणारा खेळाडू म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. शतकांचा शतकवीर म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. धावांची संख्या 24 आणि सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस देखील, त्यांचा जन्म देखील 24 एप्रिल 1973. धावा देखील झाल्यात 24 संघाच्या. खूप चांगली बॅटिंग या वेळेला गोलंदाज हावी होत होते, परंतु चांगला फटका इथे फलंदाज दाजी नाईक याच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरून हा 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 24 धावा इथे पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी केली जाते इथे. गोलंदाजच्या माध्यमातून अचूक टप्पा या गोलंदाजाचा मी पाहिलाय, कारण या गोलंदाजाने मेडन ओव्हर देखील टाकली या स्पर्धेमध्ये, परंतु यावेळेला मिस केलाय चेंडू. मी म्हणेन आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाला होता, तोपर्यंत धाव मात्र मिळताना दिसत नाही. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 24. पुन्हा एकदा येतोय अक्षय पाटील. यावेळेला पुन्हा एकदा तशीच लाईन पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पहिला चेंडू फुलर लेनचा होता, परंतु त्यानंतर पूर्णपणे जखून ठेवलंय या गोलंदाजाने. फलंदाज दाजी याला पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेस तुम्ही कराल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला पोहावं लागेल आणि ते खूप कठीण असतं. पुन्हा एकदा तीच दशा आणि तीच दिशा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून नेहमीच म्हटलं जातं प्रवाहाच्या दिशेने चालायला शिका. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आउटसाइड ऑफ स्टंप, त्यावेळेस सिलेक्शन मात्र तुमचं स्ट्रोकचं तसं असायला हवं, परंतु यावेळेला तुम्ही मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न करताय, म्हणजेच तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करताय. खराब शॉट सिलेक्शन. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी अक्षय पाटील. पुन्हा एकदा पुढे सरसावला. याला म्हटलं जातं समजदारीचा स्ट्रोक. चेंडू कव्हरच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. याला म्हटलं जातं समजदारी, कारण पाहिलं असेल यावेळेला प्रवाहाच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेला, कव्हरच्या दिशेने, आणि मिळाल्या 4 धावा. 4 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. तब्बल 28 वर्ष लागले होते भारताला दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. कोण विसरेल तो महेंद्रसिंग धोनी याचा शॉट, कारण 25 जून 1983 आणि त्यानंतर 2 एप्रिल 2011. 28 वर्ष लागले दुसरा वर्ल्ड कप यायला भारतामध्ये. यावेळेला मोठा फटका, चांगलं टायमिंग, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या 34. 34 धावा. आता मात्र आपण बघतोय मैदानामध्ये जी शांतता होती त्याच्याऐवजी टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या. येस अभिजित सर, हेच आहे क्रिकेट. क्रिकेट कधी बदलेल हे सांगता येत नाही. क्रिकेट येत नाही. संघाची धावसंख्या 34 पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. काय शॉट होता हा. चेंडू सरळ बॅटने खेळलाय सीमारेषा पार. 2 षटकार 1 चौकार आलाय या ओव्हर मध्ये. अक्षय थोडासा मागे ठरतोय. संघाची धावसंख्या 34 हा आकडा आल्यानंतर आम्हाला आठवण होते सुनील गावस्कर यांची. टेस्ट क्रिकेटमध्ये 34 शतकं त्यांनी लगवली, परंतु रोहन गावस्कर जे ज्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी एक गोष्ट देखील सांगितली होती. जो दंगा झाला होता 1993चा, त्या दंग्यामध्ये सुनील गावस्कर यांनी एका कुटुंबाला देखील वाचवलं होतं, कारण जमावाकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात येत होता. त्यावेळेस सुनील गावस्कर यांनी मध्यस्थी केली आणि सुनील गावस्करने सांगितलं होतं या. पुन्हा एकदा गोलंदाज. लेफ्ट मोर द विकेट. या वेळेला सुरेख लाईन, पूर्णपणे कमी पेसने टाकलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर. 22चा इशारा इथे पंच करतात. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 35 वर. त्यात सुनील गावस्करनी एक पॅड जोडी दिली होती सचिन रमेश तेंडुलकरला. ती पॅडची जोडी मात्र सचिन रमेश तेंडुलकरनी पहिल्याच मॅच मध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन वापरली होती.
अशा अनेक गोष्टी आहेत सुनील गावस्कर यांच्या बाबतीत. संघाची धावसंख्या 35 गोलंदाजी मार्कवर विजय पावले हे षटक क्रमांक टाकतोय आपल्या बॉलिंग मार्कवर असताना ओव्हर द विकेट. पंचाकडे अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील मध्ये खूप सारा उत्साह इथे पाहायला मिळतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. नियम क्रमांक 26 पंच इथे वापरतात, बाईज अथवा लेग बाईज. खूप चांगलं स्ट्रॉंग अपील करण्यात आलं होतं पंचांच्या दिशेने, परंतु तटस्थ पंच आहेत, खूप मोठी भूमिका पार पाडावी लागते पंचांच्या माध्यमातून. आणि लेग बाईजचा इशारा आल्यानंतर संघाची धावसंख्या 36 धावा फलकावर लागताना दिसतात. एकाच ओव्हरमध्ये 36 धावा लगवल्या होत्या युवराज सिंगने 2007च्या वर्ल्ड कप मध्ये. कोण विसरेल ते 6 शॉट आज देखील नजरेसमोर येतात. गोलंदाज ओव्हर द विकेट. ओहो, चांगला फटका या वेळेला ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉटम हँडचा हलकासा वापर, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण होते. संघाच्या खात्यात भर धावसंख्येत भर धावा झाल्या 37. स्ट्रायकिंग एंडला या वेळेला फलंदाज दाजी नाईक जो चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळलाय दाजी या मॅच मध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील दाजीने चांगली इनिंग बिल्ड केली होती. पाहूया दाजी कशा प्रकारे शॉट सिलेक्शन दाखवतोय. मॅन फ्रॉम वेंगुर्ला दाजी नाईक सज्ज होताना विजय पावले ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू, दाजीचा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. सरळ बॅटने अतिशय व्ही शेप मध्ये खेळला चेंडू, सरळ जातोय साइड स्क्रीनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा दाजी नाईकच्या खात्यात जात आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वर. 39 षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पाचवं षटक. 39 धावा, 50 व 55च्या आसपासचं टार्गेट जर सेट झालं तर खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यात मात्र तीळ मात्र शंका नाही, कारण सातत्याने आम्ही चर्चा करतोय या स्पर्धेची, या मॅचची. गोलंदाज पुन्हा एकदा विजय पावले ओव्हर द विकेट. ओहो, यष्टी वाकवली गेली. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. फलंदाज बाद होतोय दाजी नाईक. दाजी नाईक याने चांगले स्ट्रोक दाखवले, परंतु दाजीची दंडी गुल, विकेट मात्र बाद. इथे फलंदाज तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या मात्र 39. गोलंदाजीतलं अस्त्र वापरलं गेलं विजय पावले याच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, लेट स्विंग झाला, पहिले शॉट खेळला दाजी आणि इथे मात्र यू मिस आय हिट हेच दाखवलं गोलंदाजाने. फलंदाज बाद. यस कुणाल, आणि आपण बघितलं ब्लिंक ऑफ द स्टिक्स, आणि वारंवार आपण त्याची माहिती देतो की या ज्या स्टिक्स आहेत त्याच्यामध्ये LED आणि सेन्सर्स. राजू पिसे म्हणून रत्नागिरीतला एक हौशी आमचा क्रीडाप्रेमी आहे, त्यांनी ते बनवून दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच हे मला वाटतं या ठिकाणी वापरले जातात. संपूर्ण कोकणामध्ये म्हटलं तरी हरकत नाही. ब्लिंक होणाऱ्या LED आणि सेन्सर असणाऱ्या बेल्ससुद्धा आपण यावर्षी आणलेल्या आहेत. खूप वेगवेगळी व्हरायटी, दरवर्षी काही ना काहीतरी सुधारणा नवीन ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हेच वैशिष्ट्य आहे. आणि आत्तासुद्धा बघा, जवळजवळ 1 वाजत आला तरीसुद्धा प्रेक्षकांची संख्या, क्रिकेट रसिकांची संख्या ज्या पद्धतीने मैदानावरती आहे आणि लोक आनंद लुटत आहेत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. कालही बोललो सर, आजही बोलतो, गर्दी आहे म्हणून गर्दी होते आणि तीच गर्दी इथे दाखवताना दिसतात प्रेक्षक. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाईल. चेंडू जातोय फाईन, तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. हे षटक क्रमांक 5 वर संपलंय. 8ची सरासरी पूर्ण केली गेली. आणि LEDच्या बाबतीत काल देखील माहिती द्यायची राहून गेली होती. असं म्हटलं जातं BCCI सध्या मॅन ऑफ द मॅचचा जर पुरस्कार तुम्ही पाहिला असेल, सध्या T20 आपल्या भारतामध्ये खेळवली जाते, इंडिया वर्सेस इंग्लंड. तब्बल 1 लाख रुपयाचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळतं एका मॅचच्या दरम्यान. परंतु जर आपण विचार केला LED स्टंप आणि बेल्स ज्यावेळेस ब्रोंटे इकरमॅन यांनी बनवले होते, ऑस्ट्रेलियाचा इंजिनियर, त्या LED बेल्स आणि स्टंपची किंमत काय असावी, तर त्या बेल्स आणि स्टंपची किंमत होती तब्बल 28 लाख रुपये. 28 लाख रुपयाचे स्टंप आणि बेल्स लागतात. तर एका बेल्सची किंमत काय असावी, तर एका बेल्सची किंमत आहे तब्बल आयफोनच्या किमती एवढी, म्हणजेच तब्बल 50,000च्या आसपास.
तर हे देखील क्रिकेटमध्ये आहे. क्रिकेटमध्ये बेल्स कधी वापरल्या गेली, का वापरल्या गेली याचं देखील उदाहरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. LED बेल्स पहिल्यांदा कधी वापरली? 2012च्या दरम्यान बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान पहिल्यांदा वापर झाला. त्यानंतर UAE मध्ये अंडर-19च्या वर्ल्ड कपमध्ये देखील ही बिग बॅश लीगच्या दरम्यान वापरली जाणारी बेल्स आणि स्टंप वापरण्यात आले. ब्रोंटे इकरमॅनने मात्र एका स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्यासाठी खास ऑफर ठेवली होती. ती जर स्पर्धा जिंकली तर मात्र महेंद्रसिंग धोनीला एक आवड आहे, जर कुठली स्पर्धा जिंकली तर महेंद्रसिंग धोनी पहिले स्टंप घेऊन घरी जातो. तर त्यावेळेस ब्रोंटे इकरमॅननी सांगितलं होतं, मी आजपर्यंत हे 28 लाखाचे स्टंप कोणाला दिले नाही, परंतु महेंद्रसिंग धोनीने ती स्पर्धा जिंकली तर मी स्टंप मात्र त्याला देईन. परंतु तसं काही झालं नव्हतं. सेमीफायनलमध्ये भारत पराभूत झाला होता. आणि पाहूया ही स्पर्धा कोण जिंकतोय, हे स्टंप कोणाला मिळतील हा देखील प्रश्नचिन्ह असेल आमच्या दरम्यान, कारण खूप मोठी स्पर्धा आहे. सातत्याने क्रीडा विश्वामध्ये चर्चा या स्पर्धेची. गोलंदाज येतोय लास्ट ओव्हर शंभू, मॅन फ्रॉम कराड. चेंडू हवेत चाललाय, पुल केलाय, पुल अनसक्सेसफुल. तिथे नवाज खाली होता, फलंदाज बाद. आणखीन एका बळीची भर पडते आणि उद्या पासून खूप काही चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. लांजाची जी आपली टीम आहे त्याच्यामधून बेंगलोरचे खेळाडू आपल्याला या मैदानावरती आपला जलवा दाखवताना उद्यापासून दिसतील. आणि खूप 2 तारखेला सुद्धा काही स्टार प्लेयर्स परवा दिवशी इथे येणार आहेत. नवी मुंबईचे काही आहेत, पुण्याचे आहेत. येस, 2 तारखेच्या बाबतीत नक्कीच उल्लेख करेन. जो संघ नवी मुंबई मधून येतोय त्याचं नाव आहे गावदेवी नवी मुंबई. त्या संघाच्या दरम्यान तुम्ही उस्मान पटेल याला पाहू शकाल, ज्याने नुकतंच रविवारी शतक लगवलं होतं. गंचोलीच्या मैदानामध्ये 21 चेंडूमध्ये शतक आलं होतं. 24 चेंडूमध्ये 104 धावांची खेळी त्याने केली होती. उस्मान पटेल रायगडचा टायगर या नावाने त्याला ओळखलं जातं. त्या टीमच्या दरम्यान तुम्ही राहिल शेखला पाहू शकाल, जो 2009 मध्ये मुंबई इंडियन्स IPL खेळला. त्याचबरोबर रणजी खेळाडू तुम्ही बद्री आलम याला पाहू शकाल. त्याचबरोबर महाराष्ट्र रणजी प्लेयर त्या टीममध्ये तुम्हाला योगेश पवार पाहायला मिळेल. त्याचबरोबर जीवित मात्रे मुलेखंडचा हिरा त्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्कू सोलंकी हा खोपोलीचा खेळाडू तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला मिळेल. तर अशा अनेक स्टार कास्ट. तर पहिल्याच मॅचमध्ये कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, योगेश पेनकर, पंकज जाधव असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 2 तारखेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात 1 धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41. तर ब्रोंटे इकरमॅन या ऑस्ट्रेलियाच्या इंजिनियरने पहिल्यांदा हे स्टंप बनवले, या बेल्स बनवल्या. त्यानंतर आफ्रिकेची झिंग कंपनी आहे, त्यांच्या माध्यमातून या स्टंपसाठी साहित्य देखील पुरवण्यात आलं होतं, ज्या सेन्सरची मागणी असते हे स्टंप बनवण्यासाठी. परंतु सध्या भारतामध्ये तशाच प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात. आणि मगाशीच तुम्ही माहिती देत होता अभिजित सर, हे स्टंप कोणी बनवलेत? यस, मी माहिती देत होते. रत्नागिरीतले एक हौशी क्रीडापटू आहेत राजू पिसे नावाचे, त्यांनी हे स्टंप बनवले आणि त्यांनी या स्टंप्समध्ये LED आणि सेन्सर्स बसवून दिलेले आहेत. खूप चांगली बाब आहे. इंटरनॅशनल दर्जावर ब्रोंटे इकरमॅन, इथे राजू पिसे खूप चांगले योगदान देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला बॅटची कळा घेतली, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधोमध, तोपर्यंत 1 धाव मिळते. तिथे विक्की क्षेत्ररक्षण करतोय. संघाची धावसंख्या 42, 42. ही धावसंख्या 48 ते 50च्या दरम्यान गेली तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल याच्यात शंका नाही, कारण खूप मोठा संघ आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं, वेंगुर्ला, गोवा या विभागातले, शिरोडा या विभागातले खेळाडू आहेत या टीम मध्ये. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजच्या माध्यमातून, उंची जास्त घेतली. खूप चांगली गोलंदाजी लास्ट ओव्हर मध्ये शंभू याच्या माध्यमातून, मॅन फ्रॉम कराड. नक्कीच. आणि 2 तारखेला YCC पॉवर्स या टीम मध्ये सुद्धा अनेक स्टार प्लेयर्स खेळणार आहेत. उमर 11 हा संघ आपल्याला नक्कीच माहिती असेल. येस, उमर 11च्या बाबतीत देखील माहिती देईन. यावेळेला चांगला फुलर लेनचा चेंडू, यावेळेला चेंडू जातोय ऑन साइडला. लॉंग ऑनच्या दरम्यान 1 रन पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा. उमर 11च्या टीम मध्ये स्वतः उमर कुवेत मधून आलेले आहेत, कतार मधून आलेले आहेत, कारण ते गंचोलीची स्पर्धा खेळलेत. त्यांचा संघ आहे उमर 11. हकीम त्या टीम मध्ये. त्याचबरोबर महत्वपूर्ण नाव असेल त्या टीम मध्ये रवी लिंगाला हा खेळाडू, त्याच्यावर आमच्या नजरा असतील. खूप चांगले गोलंदाज आहे. त्याचबरोबर त्यांच्या टीम मध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल,
व्हाईट बॉलचा इशारा तत्पूर्वी पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 45-45. उमर 11 संघ खूप फॉर्म मध्ये आहे. अनिकेत त्या एक अत्यंत महत्वपूर्ण नाव आहे त्या संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका, चांगला टायमिंग, चेंडू हवेत जातोय सीमारेषा पार. हा षटकार सामन्याला कलाटणी देणारा असेल. चांगला षटकार लगवलाय फलंदाजाने. पुनाजी याच्या माध्यमातून हा षटकार नसून या 7 धावा असतील, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागतो, कारण टार्गेट सेट होतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 51 आणि तुम्हाला धावा करायच्या आहेत तब्बल 52 धावांचं लक्ष आहे. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणारा संघ तिरुपती बालाजी सावर्डे या संघाच्या समोर 52 धावा हे टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. तुम्ही पाहिलं असेल 51 धावा इथे लगवण्यात आल्या आणि 51 टेस्ट शतक सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या संपूर्ण टेस्ट क्रिकेटिंग करिअर मध्ये लगवली होती. 51 धावा सध्या फलकावर लागतात. सातत्याने आपण चर्चा करतोय LED बेलची, कारण आपण जर ही स्पर्धा अनुभवतोय, या क्रिकेटचा थरार अनुभवतोय, तर या LED बेल्सची स्टंपची चर्चा ही झालीच पाहिजे. तब्बल $US मध्ये जर आपण LED बेल्स आणि स्टंपची किंमत मोजली तर तब्बल $40,000 स्टंपची आणि बेल्सची किंमत आहे. आणि सर्वप्रथम ब्रोंटे इकरमॅन यांनीच हे स्टंप आणि ही टेक्नॉलॉजी आणली होती या क्रिकेटमध्ये. झिंक इंटरनॅशनल कंपनीने त्यानंतर झिंक विकेट सिस्टीम म्हणजेच हे स्टंप बनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर 2012च्या बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियाच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा हे स्टंप वापरण्यात आले. त्यानंतर अंडर-19 वर्ल्ड कप UAE मध्ये हे स्टंप वापरण्यात आले. नंतर ICCच्या माध्यमातून अंडर-19 वर्ल्ड कप झाल्यानंतर T20च्या माध्यमातून हे स्टंप वापरण्यात आले न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान. आणि त्याच वेळेस हा ब्रोंटे इकरमॅन घेऊन गेला होता हे स्टंप वेस्ट इंडिजला, ज्यावेळेस ती स्पर्धा T20ची रंगली होती आणि त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ पराभूत झाला होता. तर 52 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलंय. आपण पाहू शकाल 52 धावा पूर्ण करण्यासाठी तिरुपती बालाजी सावर्डे हा संघ मैदानात उतरेल. हे लक्ष्याचा पाठलाग करत असताना तिरुपती सावर्डे संघ कशा प्रकारचं योगदान देतोय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, या महासंग्रामामध्ये. रत्नागिरी प्रीमियर लीग 2017 मध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कुठला संघ दुसरा सेमीफायनल मध्ये जाईल, काय घडेल काय बिघडेल, कुठला संघ वरचा ठरेल हे ऐकण्यासाठी मी जातोय जुन्नरचा बुलंद आवाज मनोजी बेलेकर यांच्याकडे. आइए मनोजी बेलेकर, आगे का आखो देखा हाल सुनाने के लिए. धन्यवाद. नक्कीच मनोज बेलेकर यांचं मनापासून स्वागत. पण पुन्हा एकदा या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही मान्यवर प्रायोजकांचा उल्लेख मला इथे करावा लागेल. उजव्या बाजूला TVS अपाचे ही जी मोटरसायकल आपण बघू शकतो ती मिळणार आहे मालिका वीर किताब जो पटकावेल त्याला. RK मोटर्स नावाचं जे शोरूम आहे ते डीलर आहेत दीपक पटेल आणि याचे स्पॉन्सर आहेत समीर पटवर्धन, इस्माईल मुशेट मुकादम, प्रसन्न पेठे, निलेश पटवर्धन, गौरव पटवर्धन आणि विभव पटवर्धन. हे संपूर्ण स्पर्धा ज्यांच्यामुळे आम्ही पार पाडू शकतो. अर्थातच निर्विवादपणे 2 नावं उदय सामंत आणि किरण सामंत, आणि महत्त्वाचं जे सहकार्य आम्हाला रत्नागिरी नगरपालिकेचं लाभतं ते राहुल पंडित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळे. उजव्या बाजूला जे पॅव्हेलियन आहे ज्याच्यावरती खचाखच गर्दी बसलेली आपल्याला दिसते ते स्पॉन्सर केले ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागधरे, पद्मावती ग्रुप आणि नवकार बिल्डकॉनचे प्रवीण जैन आणि विकी शेठ जैन यांनी, DVP इन्फ्राचे दीपक शेठ पवार गुहागरचे, त्यानंतर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांचं मोलाचं योगदान आहे. बँकर्समध्ये बँक ऑफ इंडिया, PMC बँक, त्याचबरोबर राजापूर अर्बन बँक ज्याचे संचालक अल्ताफभाई संगमेश्वरी आणि हनीफ काझी यांचंही मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. आपण बघतोय हिट अँड विनचे 2 बॅनर जे स्पॉन्सर केलेत आम्हाला क्रिस्टल क्रॉप केअर अर्थात नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये स्नॅपर नावाचं जे कीटकनाशक मिळतं त्यांनी केले आहेत. तसंच दुसरं प्रोडक्ट आहे 22 टीन, तेही नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये आपल्याला उपलब्ध असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10X कंपनीचे बॉल वापरले जातात जे स्पॉन्सर केलेत युवा स्पोर्ट्सचे प्रवीण पवार यांनी. सामन्याला सुरुवात होते. मनोज बेलेकर आपल्यासोबत. आणि आपण पाहतोय दुसऱ्या डावाला झालेली सुरुवात आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. धन्यवाद कुणालजी.
या सामन्याकडे सगळ्या जणांचं लक्ष लागले गेले. आपण पाहतोय हा ग्रुप बी मधला सामना जो रंगला गेलेला आहे. तिरुपती बालाजी सावंत यांच्या विरुद्ध श्री भैरी जुगाई टेंबे असा एक सामना रंगला जातोय. दोन्ही संघ अतिशय पॉवरफुल आहेत. दोन्ही संघामध्ये असणारे गट्स, दोन्ही संघांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप मोठं नाव हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमवलेलं आहे. आज ओ नो बॉल, नो बॉल आणि माघारी पाठवलं जाईल पुन्हा एकदा आणि नो बॉल आपण पाहूया. नो बॉलचा इशारा दिलाय. ओव्हर स्टेप आपण पाहतोय. स्वतः मनोज सुतार सर त्या ठिकाणी अगदी कामकाज करत आहेत. एमसीचे मात्र जे पंच आहेत जे मेन अंपायर म्हणून जे कामकाज करत आहेत. नो बॉल, धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाठवत आहेत. रोज 5 सामने म्हणजे कुणाल जे ते समालोचन करत असताना एक वाक्य नेहमी वापरतात नाही का, या कुरुक्षेत्रावरती. आणि कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव यांचं घनघोर झालेलं युद्ध आपण पाहिलंय. कुठं? टीव्हीवरती. अर्थात पाहण्याचा योग आपल्याला आलेला नाहीये, वाचण्याचा योग आलेला आहे. ओ हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक वाढेल. धावफलक धावसंख्या पोहोचेल आता 6 धावा. फ्रीड कंटिन्यू असेल. प्रथमेश पवार आणि नवाज खान. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आणि नो बॉल आणि षटकार. 6 धावा, एकूण 7 धावा आणि धावफलक पुढे पोहोचेल. धावफलक धावसंख्या 13 धावा. आणि आपण बराच वेळ झालाय 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो हे आपण वारंवार सांगतोय. एकूण 10 प्रकारे फलंदाज या क्रिकेट विश्वामध्ये जो बाद असतो त्यापैकी नो बॉल मध्ये फक्त 10% सवलत म्हणजे धावबाद आणि फ्रीड असेल तर 40% डिस्काउंट. म्हणजे 4 प्रकारे फक्त फलंदाज बाद असू शकतो. हा खास करून फ्रीड वरती. आणि वारंवार गोलंदाजीकडून होणारी चूक जी आपल्याला पाहायला संदेश ठाकूर जो गोलंदाजी मार्गावरती आहे. शोले चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर शोले चित्रपटामध्ये ठाकूरला हात नव्हते, परंतु या संदेश ठाकूरला खूप मोठे पाय आहेत असे आपण म्हणूया. 2 नो बॉल जे लागोपाठचे पडले गेलेत. धावफलक अगदी आपण पाहतोय जो आहे 13. आणि यावेळेस अगदी चेंडू डीप लॉंग आपला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. गोपाल पट्टा आणि या दरम्यान झेल तर सुटला गेलाय. चेंडू अडवलाय. त्या दरम्यान दुसरी धाव जी घेतली गेली. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलक धावसंख्या ती 15 धावा धावफलकावरती आपल्याला जी पाहायला मिळते. बनवायच्या आहेत ते तब्बल 52 धावा आणि अद्यापर्यंत बनवलेली धावफलक आपण पाहूया ह्या आहेत 15 रन. श्री भैरी जुगाई टेंबे हा जो संघ खेळतोय या संपूर्ण टीमला खूप मोठं योगदान ज्यांचं मिळालेलं आहे. ओ पुन्हा एकदा यावेळेस गॅप मध्ये चेंडू खेळलाय. गोपाल खूप दूरवरती असेल. चेंडू अगदी 1 बाउन्स अडवलाय. 2 फूट फक्त चेंडू आतमध्ये अडवला जातोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्यात आणि धावफलक पुढे जाईल. पोहोचेल 17 धावा. षटक क्रमांक चालू आहे पहिलं अजूनही. प्रथमेश पवार खूप मोठी कामगिरी करतोय. नवाज खान नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. नवाज खानला अजून संधी आलेली नाहीये खातं खोलण्याची, नॉन ट्रॅकच्या बाजूला थांबला गेलेला आहे. संदेश तयार. संदेश टू प्रथमेश. आणि यावेळेस अगदी शॉर्ट पिच मिड विकेटला चेंडू खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर असेल. नो चान्स और ये 6 रन. षटकार. धावफलक 23 धावा. पहिल्या षटकात गोलंदाजाची तोडफोड. अक्षरशः गोलंदाजीची पिस्स काढली गेली. ही टेनिस क्रिकेट विश्वातली भाषा आहे. आणि इतकं आक्रमण केलंय की या षटकामध्ये खेळले गेलेले 2 षटकार आणि 1 चौकार जो अतिशय महत्वाचा ठरला गेला. धावफलक 23 धावा. रंग पलटले गेलेत अशा प्रकारची फटकेबाजी जी प्रथमेश पवार याची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हो इसे कहते सूझबूझ की खेली हुई क्रिकेट. समजदार प्रथमेश पवार एक सिंगल घेतोय. धावफलक वाढेल आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय धावफलक अजून पहिले षटक चालू असताना 24 धावा आहेत. अजून 1 चेंडू जो शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे.
24 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. प्रथमेश पवार नवाजला काहीतरी कानमंत्र देतोय. पाहूया हा कानमंत्र कसा असेल, कशासाठी दिला असेल याबद्दल निश्चितप्रमाणे आपण चर्चा करूया. पण हा चेंडू झाल्यानंतर हो हा चेंडू सुरेख आणि हा चेंडू डॉट. पहिलं षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या ती बिन बाद 24 धावा धापलेकर दिल्या आहेत. आपण या संघाबद्दल थोडीशी चर्चा करत होतो. श्री भैरी जुगाई टेंबे या संघासाठी खूप मोठे योगदान आमचे नगरसेवक आणि सभापती जे आहेत आदरणीय निलेशजी नायर जे आपण आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. जे किट सौजन्य जे पाहायला बोला अभि सर. येस थँक्यू. आणि या दरम्यान काही स्पॉन्सर्सचा उल्लेख मला इथे करायचा आहे ज्याच्यामध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, JSW एनर्जी, रिलायन्स, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, नंदाई ॲग्रो, शॉपी, गुरुकृपा एंटरप्राइजेस, पायोनियर ब्रिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, बाफना मोटर्स, ओमकार डेव्हलपर्स, MK ग्रुप, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, बँक ऑफ इंडिया, नवकार बिल्डकॉन, इंडियन ऑइल, पद्मावती ग्रुप, साहिल शांती पेट्रोलियम, गद्रे प्रीमियम सी फूड, चौगुले उद्योग समूह, आंग्रे पोर्ट, टाटा टिस्कॉन, प्रवीण ट्रेडर्स, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर हे आमचे सगळे लिडिंग स्पॉन्सर आहेत. अष्टगंध बिल्डर्स, प्रवीण ट्रेडर्स, मलुष्टे प्रॉपर्टीज या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जे आकर्षक चषक समोर मांडलेले आहेत ते स्पॉन्सर केले आहेत श्री समर्थ रोड लाईन्सचे गजेंद्र पाथरे यांनी. मगाशीच मी सांगितलं की मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केल्यात अनिकेत हर्षे यांनी. त्याचबरोबर डाव्या बाजूला जी VIP गॅलरी दिसते ती स्पॉन्सर केली वामा लुक आणि आशिष भालेकर यांनी. ओव्हर टू यू मनोज. आणि या दरम्यान आपण पाहतोय प्रथमेश पवारच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर और 1 रन. खूप मोठं आक्रमण करतोय प्रथमेश पवार आणि या आक्रमणाबरोबरच धापलेक आपण जर पाहिला तर तो पोचला गेलाय. आता 28 धावा धापलेकरती आपण ज्या पाहतो चर्चा या अगोदर आपण करत होतो की 28 अंकाबद्दल भारताला 28 वर्ष वाट पाहावी लागली गेली दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. हो हा चेंडू आपण पाहतोय सुंदरता खेळलाय. चेंडू हवेत असेल और ये कॅच. 28 अंकावरती प्रथमेश पवारच्या रूपाने बसलेला पहिला धक्का हा तिरुपती बालाजी सावडे संघाला जो बसला गेलाय. 28 अंकाचं महत्व अजून आपण सांगू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये असणारा जे आराध्य दैवत मानले गेलेलं आहे हा सर्वसामान्य नागरिकांचा विठुराया. म्हणजे इथं रंगीबेरंगी आपण ड्रेस पाहतोय, रंगीबेरंगी कपडे परिधान करणारे खेळाडू आपण पाहतोय, रंगीबेरंगी गणवेश परिधान करून उपस्थित झालेले आपल्याला क्रीडादर्शक आपले जे पाहायला आहेत. परंतु त्या व्यक्तीचा असणारा रंग आहे तसाच आहे. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, गेली 28 युग विटेवरती उभा असणारा पांडुरंग. रंगात रंग तो माझा पांडुरंग 28 युग विटेवरती उभा आहे. आणि 28 अंकावरती तिरुपती बालाजी सावडे संघाला बसलेला हा पहिला धक्का आपण जो सांगू शकतो. हा चेंडू अतिशय सुंदर द्या. 1 धाव जे मिळेल धापलक धावसंख्या वाढेल आणि 29 वरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळते. संजय नवीन फलंदाज. संजय पाहूया काय करमत करेल जो आता स्ट्राईकच्या बाजूला आहे. फलंदाज तयार आणि संदेशचा हा चेंडू आपण पाहिलाय जो खेळायचा होता त्याला फाईन लेगच्या दिशेने. कारण फाईन लेगला कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. एक शॉट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, एक शॉट थर्डमॅन आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ आहे, नंतर मिड ऑनला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती खूप मोठी जी दरी आहे त्या दरीमध्ये चेंडू खेळायचा होता. यावेळेस अगदी खेळलाय, क्षेत्ररक्षक दुरीवरती असेल, यावेळेस संधी नसेल आणि चेंडू पोहोचलाय सीमारचे बाहेर 4 रन. चौकार. या चौकाराने धापलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 33 धावा. बनवायच्या आहेत त्या एकूण 52, त्यातल्या 33 धावा अद्यापर्यंत बनवल्या गेल्यात. म्हणजे इथून पुढे बनवायचे 19 धावा पण बनवायच्या आहेत. या सहजासहजी होणार नाहीये. आत्तापर्यंत तरी तिरुपती बालाजी सावर्डेचा जो संघ आहे
त्याचं मार्गक्रमण अत्यंत योग्य पद्धतीने चाललेलं आपल्याला दिसून येते. टॉस जिंकला, पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलं, 51 धावांवरती भैरी जुगाई टेंबे या संघाला रोखलं आणि आता आवश्यक धावगतीपेक्षा सुद्धा पुढे आहे तो तिरुपती सावर्डे संघ. पाहूया या सामन्यात मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाते. चेंडू खूप दूरवरती गेलाय असं वाटतंय. ज्या मंचावरती आम्ही सगळेजण इथे बसलोय, मान्यवर बसलेत, त्या मंचाच्या खालच्या बाजूला चेंडू गेलाय आणि 2 मिनिटं चेंडू मिळालेला आहे. चेंडू मिळाला आहे, चेंडू सापडलाय सर. किसी शायर ने क्या है कि ढूंढने से भगवान भी मिल जाता है, तो गेंद क्या चीज है. बराबर है. और जो गेंद ढूंढने गया था उस बच्चे का नाम भी देव है. देवाने चेंडू सापडलाय. तसं एक व्यक्ती एका व्यक्तीला खूप मोठा देव मानतो. त्या व्यक्तीचं नाव आहे ते आमचे मुन्ना देसाई आणि त्यांचा देव आहे छत्रपती शिवराय. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय, ज्या राजाने इतिहास घडवला, आजही या मैदानामध्ये इतिहास घडवला जाईल. आणि आपण पाहतोय आज सपत्नीक उपस्थित आहे आमचे मुन्ना देसाई. त्यांचं खूप खूप अगदी अभिनंदन, हार्दिक हार्दिक स्वागत. ओ हा चेंडू आपण पाहिलाय, सुंदरता खेळलाय. चेंडू अगदी खूप दूरवरती असेल, स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय, झेल घेतलाय आणि फलंदाज बाद होतोय. याच दरम्यान अगदी षटक सुद्धा संपले गेले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाळीमध्ये आहेत. एकूण फलंदाज बाद आहेत ते 2. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज जो आता पोहोचलाय तो भूषण गोळे, जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करत होतो. आता 19 फेब्रुवारीला सगळ्यांची ओढ जी लागली गेली आहे आणि या राजांबद्दल आपण चर्चा जर केली तर विजयसारखी तलवार चालून गेला, विजयसारखी तलवार चालून गेला, नेतड्या छात्रणी हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैनिकांना नडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावरती देवाने सुद्धा ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. असे छत्रपती शिवराय. आणि रोज आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर सुरुवात ही छत्रपती शिवरायांच्या शिवप्रतिमेचं पूजन झाल्याशिवाय होत नाही, हे आपण नेहमीच पाहत असतो. चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या तब्बल 19 धावा आणि गोलंदाज आहे आमिर. पाहूया आमिर. ओ चेंडू फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चेंडू कव्हर करण्यासाठी थोडासा उशीर, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू आमिर याचा. स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज आहे नवाज खान जो आघाडीसाठी उतरलेला आहे भूषण नॉन ट्रॅकच्या बाजूला पाहण्यामध्ये. भूषण स्ट्राईकला आहे, नवाज खान नॉन ट्रॅकच्या बाजूला. आणि हा चेंडू हळूवारपणे टाकलाय. फर्स्ट स्लिप मध्ये कोणी पाहिलं मिळत नाहीये, शॉर्ट फाईनल आहे आणि त्यानंतर एक सेकंड स्लिप आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. आमिर अतिशय अचूक टप्प्याचा मारा करण्यात माहिर मानला जातो. नक्कीच. आणि त्यांच्या आत्मविश्वासाला दाद दिली पाहिजे मनोज, की चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत आणि तरी सुद्धा आक्रमक क्षेत्ररक्षण त्यांनी तिथे फिल्डिंग लावलेली आहे. म्हणजे अजूनही काही जिद्द ही कमी होत नाहीये. ओ हा चेंडू पुन्हा आहे दाट. भूषण गोळे याला लागोपाठचे 3 चेंडू आपण पाहतोय जे डॉट जात आहेत. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. शेवटचे 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना ओ यावेळेस अगदी भूषण गोळे चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पोहोचला स्क्वेअर लेगला, चेंडू हवेत आणि भूषण गोळे 0वरती बाद. 4 चेंडू निर्धाव आणि त्यात परत बळी मिळवला. नक्कीच नक्कीच कौतुकास्पद आहे. जितनी तारीफ की जाए उतनी कम गेंदबाज की.
सामन्यातला कलाटणी पाहना आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहतोय की जरी 24-19 पाहिजे होत्या ताबडतोब फलंदाजी होत असली तरी प्रेक्षकांनी जागा सोडली नाही, कारण प्रेक्षकांना माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना हा सहजासहजी जमणार नाहीये. नक्कीच. आणि म्हणूनच नेहमी क्रिकेटच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो अनिश्चिततेचा खेळ आहे. तर याच कारणासाठी म्हणून एक चांगलं षटक सामन्याचा नूर पालटू शकतो आणि एक खराब चेंडू सामना हरू शकतो. म्हणजे आपले बरेचसे मुस्लिम बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी आणि किंवा आमच्या या क्रीडा रसिकासाठी एक वाक्य आपण नेहमी सांगत असतो की मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर खुदा होगा. सही बात. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी की दवा चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती सामने लढावे लागतात. ओ बॅट चिकड आणि फलंदाज बाद नवाज खान, तोही बाद. ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण लावलं, त्यांनी 2 स्लिप लावल्या, 6 षटकांचा सामना सुरू आहे. पहिले 4 बॉल डॉट, त्याच्यात एक बळी मिळाला आणि 5व्या बॉलला त्यांना विकेट मिळते, ती पण फर्स्ट लीग मध्ये कॅच आउट. मानलं पाहिजे, मान गए उस्ताद नवाज भाई. आमिर माफ कीजिए. नवाजला बाद केले. ते आता आमिरने शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 19 आणि 19 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 52 धावसंख्येचा बाटला करायचा आहे आणि धापालक धावसंख्या 33 धावा धापालकावरती आहे तसे स्थिर आहेत. या 33 धावसंख्याचा विचार जर केला तर 33 अंकावरती अद्यापर्यंत 3 फलंदाज बाद. म्हणजे दुसरा फलंदाज 33 वरती बाद, तिसरा फलंदाज 33 वरती बाद आणि चौथा फलंदाज सुद्धा 33 वरती बाद. नवीन फलंदाज जाईल तो आता जयदीप, आता जयड्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. सातारा सांगली परिसरातला असणार मात्र हा एक आक्रमक फलंदाज. हो, हा चेंडू आपण पाहतोय सुंदर त्या अगदी टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतले गेले, दापलेक एकाने वाढेल. 33 अंकावरती दापलेक जो थांबला होता तो पुढे सरकला गेलाय, 34 वरती पोहोचेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 18 आणि बनवायचे आहेत त्या 18 धावा. 18 चेंडू 18 धावा आहेत. सामन्याची रंगत वाढली जाते आणि कौतुक करावं लागेल ते मात्र आमिरचं की जे आमिरने फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 बळी अतिशय महत्वाचे घेतलेत ते आमिरने. नक्कीच. आणि त्याच्याचबरोबर जयदीपचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, ज्याला सेन्सिबल क्रिकेट आपण असं म्हणतो की 19 चेंडू 19 धावा या छोट्या टेनिस षटकांच्या सामन्यामध्ये सहज शक्य असतात. एका षटकामध्ये 19 धावा फटकवू शकतील या ताकदीचे फलंदाज त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे शेवटचा चेंडू कुठच्याही पद्धतीची घाई न करता, खराब शॉट न करता एक तटवून त्यांनी 1 धाव मिळवली. दिस इज कॉल्ड एज सेन्सिबल क्रिकेट. कुठची घाई नाही, कोई जल्दबाजी नहीं, आराम के साथ मुझे जीतना है, दैट्स इट. अप्पाली आता गोलंदाजी मार्गावरती असेल. आपण ही चर्चा सर करतोय की या दोन्ही संघ जे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचले आहेत यातला जिंकणारा संघ हा सेमीफायनलला पोहोचणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडे जो काही अनुभव आहे हा सगळ्याच्या सगळा अनुभव आता या सामन्यात उतरावा लागणार. आणि अनुभव हा फुकट मिळत नाहीये. खूप वर्ष क्रिकेट खेळलेले आहे, खूप अनुभव आलेला आहे. जय पराजय तुका म्हणे याची दही याची डोळा अगदी पाहिलेला आहे. हा चेंडू डॉट, गोलंदाज अप्पाली गोलंदाजी मार्गावरती आलाय, जो 4थं षटक टाकतोय. हा चेंडू डॉट आहे. शेवटचे 17 चेंडू 18 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. जयदीपला दरम्यान चेंडू समजू शकत नाहीये. जयदीप आधी स्ट्राईकला आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला विजय पावले हा जो खेळाडू आपण पाहतोय, ऑलराऊंडर खेळाडू विजय पावले. जयदीप काय करमत करतोय ते मात्र पाहिजे. गोलंदाज टायगर असेल पुन्हा एकदा अप्पाली टू जयदीप. 17 चेंडू आणि 18 धावा या दरम्यान आपण पाहिलंय. चेंडू अगदी मिडविकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षण दूरवरती असेल, सुसलवरचा वेग, क्षेत्ररक्षण खराब, नजर हटी, दुर्घटना घटी और ये 4 रन. ह्या चुका संघाला खूप मोठी अडचणीत आणतील. ह्या चुका टाळणं सगळ्यात गरजेचं आहे. ते भैरीजुगाई टेंबे या संघाला एक झालेली चूक आणि एका चुकीमुळे आलेला चौकार धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेल ते आता 16 आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 14 धावा. नक्कीच. पण जे एक प्रेशर क्रिएट केलं होतं बॉलरने, ते प्रेशर मात्र रिलीज झालं या
एका चुकीमुळे. हो हा चेंडू शरीरावरती आपण पाहतोय. चेंडू फायनलला खेळायचा होता पण चेंडू शरीरावरती जो आलाय चेंडू खेळण्यास थोडासा उशीर होतोय. जयदीप याचा चेंडूची उसळी जास्त प्रमाणात पाहू शकला नाही. चेंडू कमरेवरती लागला गेलाय आणि कमरेच्या पेक्षा जास्त बॅट जे आपल्याला हाईटवरती पाहायला मिळाली होती. ओ हा चेंडू आपण पाहिलाय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डॉट. चौकार जो मिस फील्ड मुळे जो चौकार आला परंतु चौकारानंतरचे 2 चेंडू डॉट म्हणजे चौकाराचं महत्व चौकाराची जी काही किंमत होती जी मोठ्या फटक्याची ती आता फारशी कमी होताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 14 आणि बनवायचे 14 धावा. 14 चेंडू 14 धावा. हो हा चेंडू अगदी आपण पाहिलाय डीप लॉंग आपला खेळलाय. 1 धावा असेल दुसरीचा प्रयत्न पाहूया पण नकार. 1च धावा आहे. धापलक वाढेल 39 धावा धापलकवरती अगदी पूर्ण होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13 आणि या 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. आणि मगाशी एक वाक्य सांगितलं गेलं अभिजित सर की इस दुनिया में ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है दिया सब कुछ उस भगवान ने उस अल्लाह ने. हो पहा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटक संपले गेले 14. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 24 चेंडू 19 बनवायच्या होत्या. या 2 षटकात धावा आल्यात फक्त 6. 12 चेंडू आणि 13 धावा या बनवायच्या आहे. म्हणूनच याला म्हणतात याला क्रिकेट ऐसे नाव. क्रिकेटमध्ये आपण पाहतो अनिश्चितता ही अथांग सागरासारखी भरली गेलेली आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे मात्र आपण सांगू शकत नाहीये. अनिश्चितता म्हणजे क्रिकेटची व्याख्या लिहिण्याचा आपण प्रयत्न जर केला तर ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण लिहू शकत नाही मांडू शकत नाही किती लिहिण्याचा प्रयत्न करा तो कदाचित अपूर्ण होईल. त्याप्रमाणे या क्रिकेटची महती किंवा या क्रिकेटचा व्याख्या लिहिण्याचा आपण प्रयत्न जर केला तर ते आपण शब्दामध्ये सांगू शकत नाहीये. म्हणजे धैर्य आपण म्हणू शकतो, जिद्द, चिकाटी, मेहनत, सोप्याचे झेल सुटणं, अवघड झेल होणं, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार एक एक क्षण, एकमेकांवरती टाकले गेलेले डावपेच, उधळले गेलेले डावपेच, शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही नक्की कोणता संघ जिंकेल. ह्या ज्या घटना आहेत अशा काही घटना आहेत सर अभिजित सर की कित्येक वेळा काही व्यक्तींनी त्यांचे प्राण गमावलेत या क्रिकेट बाई. हृदयविकाराचे कितीतरी जणांना झटके आलेले आहेत. हे असं क्रिकेट. 12 चेंडू 13 धावा. ओ पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. शेवटच्या 11 चेंडू आणि 13 धावा. जयदीप पापड पाहतोय. चेंडू डॉट गेलाय जयदीप कडून चेंडू डॉट जात आहेत. अभिजीत सर आता एक काम करना लागेल जयदीपला. क्या करना पड़ेगा? अब अपने आंखें बंद करनी पड़ेगी, माँ बाप का ध्यान करना पड़ेगा, गुरुजनों को ना याद करना पड़ेगा, एक लंबी सांस लेनी पड़ेगी फिर छोड़नी पड़ेगी. सिर्फ इतना करो, रामदेव बाबा को याद करो. 11 चेंडू आणि 13 धावा. आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा. कोणाचा स्थैर्य आहे? ओ हा चेंडू आपण पाहिलाय सुरेख कॅच. आणि पंचाकडे तर अपील केले गेले. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. खूप मोठा जल्लोष, खूप मोठा आनंदात आहे. परंतु फलंदाज बाद आहे की नाही याबद्दल अगदी थोडीशी चर्चा. आणि फलंदाज बाद, जयदीप बाद. 10 चेंडू 13 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. 24 चेंडू 19 धावा. अत्यंत सोपं असणारं लक्ष आता आलंय. 10 चेंडू आणि 13 धावा. याचा अर्थ 14 चेंडूंमध्ये धावा किती आल्या? फक्त 6. खूप मोठमोठे आवाज येत आहेत पण ते आवाज क्लिअर येत नाहीये. नक्की प्रेक्षकांना काय म्हणायचंय? तो आवाज एकदा क्लिअर आला तर खूप बरं होईल. नाही, प्रेक्षकांचा गजर एकच आहे. जे बहिरी जुगाईचे सपोर्टर्स आहेत ते आता एकदम चार्ज झालेले आहेत. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे त्यांच्या हातातून निसटला होता. त्यामुळे ते एकदम शांत चिडीचूपपणे आणि
कोणतीच आशा शिल्लक नव्हती. बघा आता जोरात आवाज समोर यायला लागलाय, हुरा रे हुरा आणि आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा. कारण त्यांना अजूनही वाटतंय आता त्यांच्या आशा जागृत झाल्यात. कुठेतरी एक छोटासा दरवाजा उघडला गेलाय विजेत्या पदासाठी. 10 चेंडू 13 धावा आणि बळी सुद्धा गेलेले आहेत. त्याच्यामुळे काय होईल या सामन्यामध्ये आता आपण प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे. 5 फलंदाज बाद, निम्मा संघ गायब झालाय. आता आलाय तो सागर निकम, स्ट्राईकला असेल. ओ रिवाजचा प्रयत्न, चेंडू डाट टाकला गेलाय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या 13 धावा. याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात आत्मविश्वास. कारण अनबिलिव्हेबल. कारण 6 षटकांचे सामने ज्यावेळेला टेनिसचे होतात त्यावेळेला जनरली इट्स अ बॅट्समन गेम असं म्हटलं जातं. इथे एक्झॅक्टली उलट चित्र दिसतंय. आय एम लुकिंग अ बॉलर्स गेम. काय शेवटचे जे 10-12 चेंडू टाकले ते अप्रतिम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुन्हा एकदा डाट. दिस इज व्हॉट क्रिकेट. या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी असणार आहे. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडू टाकलेत ते 10 आणि 10 चेंडू मध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केली फक्त 1 आणि विकेट घेतल्या 3. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मान गए यार, मान गए. क्या बात है. पूरा स्टेडियम जाग उठा यहाँ पे. अभिजित सर नाव त्याचा आमिर आहे, परंतु या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तो आज खरंच आमिर झाला यार. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 8 आणि यावेळेस भरकटला. आणि पंचाकडे आपली चेंडू डाट. क्या बात है. चेंडू डाट. आपण पाहिलंय फलंदाजाने चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि चेंडू सुरेख जो पाहायला मिळतोय. चेंडू डाट. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 7 चेंडू 13. खूप मोठा प्रेशर वाढला गेलाय. क्वार्टर फायनलची लढत आहे. हाय व्होल्टेज रामा. हाय व्होल्टेज. तो हाय व्होल्टेज 440 नसेल, 48,000 हाय व्होल्टेज. आणि बेगेट्स अरे 6 रन. शेवटचा 1 चेंडू मात्र गोलंदाजाकडून थोडासा अगदी चुकला गेला. त्याचा खरपूस समाचार. सागर निकमच्या बॅटमधून निघालेला एक सूर्यप्रकाशचा षटकार आहे. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 45 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा. 1 षटकार जो मारला गेलाय म्हणजे आपण पाहतोय सागरनी जिद्द अगदी लावून धरली होती. त्यांनी इच्छा सोडून दिली होती. त्याचा आत्मविश्वास अगदी कमी गेलेला नव्हता. त्याच्या बॅटच्या समोर चेंडू आला. चेंडू खेळला गेला डीप लॉंगला. सीमारेषेच्या बाहेर असेल आणि या षटकाराने आपल्याला पोहोचलाय 45 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 7 धावा. 6 चेंडू 7 आणि स्ट्राईकला असेल तो आता विजय पावले. हा स्ट्राईकला असेल. 6 चेंडू आणि 7 धावा. काय मॅच समोर आपण बघतोय. क्या बात आहे. 6 चेंडू 7 धावा. आमिर नक्कीच काहीसे स्वतःवरती निराश असेल. कारण ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली त्याच्याबद्दल जेवढी त्यांची तारीफ करू तेवढी कमी आहे. 1 खराब चेंडू, जसं मी मगाशी म्हटलं, 1 खराब चेंडू सामन्याचं चित्र पालटवू शकतो. आणि आता परत एकदा हा सामना तिरुपती बालाजीच्या बाजूने झुकलेला आहे. कारण विजय पावले समोर आहे. शेवटचं षटक जो कोणी गोलंदाज आता टाकणार आहे त्याच्या मनामध्ये काय चालू असेल. अगर मैंने आज यहाँ पे बचा लिया तो मैंने जीत लिया. विजय पावले आणि त्याच्या समोर सर ज्याला अगोदर मॅन ऑफ द मॅच मिळाली, गौरव कांबळी. हा सामना अतिशय महत्वाचा. 6 चेंडू 7. हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू. अगदी थोडीशी उसळ घेताना पाहायला मिळालाय. 1 धावेल ते आता लेग बाय चेरोपण. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 6 धावा. 5 चेंडू 6. पहिल्या क्रमांकाला प्राइज आहे सर 2 लाख रुपये. दुसऱ्या क्रमांकाला प्राइज आहे 1 लाख रुपये. परंतु आता प्रश्न आता 1 लाखाचा 2 लाखाचा नाहीये. प्रश्न प्रतिष्ठेचा निर्माण झालाय. एक आहे श्री भैरी जुगाई टेंबे यांचा एक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजूने
यांच्याकडे पाहिलं की मला आजकालचं जे फॅड निर्माण झाले गुलाबी रंगाची नोट 2000 तिथे सगळे अगदी या संपूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये ज्याला सर्वात जास्त किंमत आहे 2000ची नोट गुलाबी रंगाची नोट अर्थात तिरुपती बालाजी सावर्डे आणि बिगेट सामना संपला आणि तिरुपती बालाजी सावर्डे संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय तिरुपती बालाजी संघाने. एक शॉट चेंडू, एक खराब चेंडू, काम तमाम. थँक्यू व्हेरी मच. विजयी संघाचं अभिनंदन. आणि अशरफ भाई आमिर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अशरफ कप्तान यांनी दिलंय. कारण जर त्यांनी इतका वेळ चांगली गोलंदाजी केली नसती तर या आधीच हा सामना संपला असता. त्यामुळे नक्कीच कौतुक केलं पाहिजे बहिरी जुगाई टेंबे या संघाचं. खूप छान लढत त्यांनी दिली. एक अप्रतिम सामना आम्हाला पाहायला दिला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे याची घोषणा आपल्याकडे होईल आणि त्याचं बक्षीस आता आपण देण्यासाठी मैदानात जातोय. एक खराब चेंडू आमिरकडून, एक खराब चेंडू गौरवकडून आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. विचार करा 10 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 13 धावा हव्या होत्या आणि त्यातल्या 12 धावा ह्या 2 चेंडूमध्ये आल्या. बाकीच्या चेंडूंवरती धावा आल्या नाहीत. सर मॅन ऑफ द मॅच याबद्दल बरीचशी चर्चा चालू आहे. आमच्या समोर अगदी दर्शन पवार जे आहेत, परंतु बरीचशी चर्चा केल्यानंतर एक नाव जे समोर येते म्हणजे 3 ते 4 खेळाडू आहेत जे रेसमध्ये आहेत. म्हणजे पराभूत संघामध्ये आपण पाहिलं तर 29 धावा ह्या दाजी नाईक यांनी ज्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये विचार जर केला तर तिरुपती सावर्डे संघाकडून जे बनवलेल्या त्या प्रथमेश पवारने 25 धावा आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 षटकामध्ये 17 धावा खर्च करत 3 बळी मिळवणारा शंभू भोसले मॅन ऑफ द मॅच. शंभू भोसले ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि या दरम्यान माझ्याबरोबर मुन्ना देसाई आहेत. इतका उशीर झाला तरी आज ते सपत्नीक या छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं सो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नगरसेवक निमेश नायर आणि स्मिथ इलेक्ट्रिकल्सचे अमरेश पावसकर यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा. बहिरी जुगाई टेंबे या संघाचे मनपूर्वक धन्यवाद. अतिशय अप्रतिम क्रिकेट तुम्ही या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती आम्हाला आणि सर्व दर्शकांना त्याची मजा लुटायला आम्हाला खूप खूप मदत केली. आमिर कुठे असतील तर प्लीज संपर्क साधा. आमिर एक प्राइज आपके लिए है. शंभू भोसले मॅन ऑफ द मॅच. प्लीज हा किताब आपण स्वीकारायला या. शंभू भोसले. निमेश नायर, अमरेश पावसकर प्लीज इकडे या. निमेश नायर आणि अमरेश पावसकर. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे 17 धावा देऊन 3 बळी पटकवणारा शंभू भोसले. शंभू आज छान झोप लागण्यासाठी हा पिलो पण आहे तुला आर के फर्निचर कडून. नक्कीच रिलॅक्स झाला असाल. आणि तो तुम्ही संजय शेटना पण द्या छानपैकी. एक अप्रतिम चौकार त्यांनी लगवला आणि त्याच्यानंतर जी काही गडबड झाली सगळ्यांचे श्वास रोखलेले होते. पण थँक्यू व्हेरी मच.
शंभू दरवर्षी तुम्ही इकडे खेळता. मग संजय शेठ बरोबर बोलतो 2 मिनिटं या 2 मिनिटं या. संजय शेठ, एकतर खूप वर्षांची मैत्री आहे आपली आणि खूप बरं वाटतं की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला तुम्ही येता. इतकी वर्ष तुम्हाला क्रिकेट खेळताना बघतोय, सर्वत्र तुम्ही जाऊन क्रिकेट खेळता आणि सावर्डे हे तर क्रिकेटचं केंद्रच आहे. तुम्ही शेखर सर, पिंट्या दादा आणि केतन शेठ खूप चांगला टुर्नामेंट तिकडे ऑर्गनाईज करता. पण या ट्रॉफीमध्ये खेळायला आल्यानंतर तुम्हाला किती आवडतं हे जरा ऐकायचं.